हरिओम. मी अश्विनी विरा घोडके, वानवडी उपासना केंद्र, पुणे. बापूंच्या श्रद्धा मार्गामध्ये आलो की बापू आपल्याला पदोपदी अनुभव देत असतात. पण मला या सर्व अनुभवांपैकी मी कशा पद्धतीने बापू मार्गात आले, बापू परिवाराशी जोडले, हा अनुभव सांगण्यासाठी मला आवडेल. तर 2019 साली मी नवीन घर घेतलं होतं, फ्लॅट घेतला होता. तिथे राहत असताना एक नवीन लोकांच्या ओळखी होत होत्या. त्यामध्येच त्यांची ओळख झाली आणि त्यांच्या घरी जाण्याचाही योग आला. घरी गेल्यानंतर पहिल्यांदा मी तिथे प्रतिमेमध्ये बापूंना पाहिलं आणि भारावूनच गेले की काहीतरी आहे, पण मी त्याच्यापासून खूप लांब आहे म्हणून. त्यानंतर वेळोवेळी वीरांच्या घरी जाणं वाढत राहिलं. आम्ही बोलत राहिलो, गप्पा होत राहिल्या. गप्पांमध्ये नेहमी बापूंचाच विषय, बापूंचीच माहिती त्या मला देत होत्या. आणि असं होत असतानाच त्यांनी मला एक बापूंचा छोटा फोटो आणि उदी दिली होती. तर ती उदी वापरण्यास मी चालू केली होती घरामध्ये. तशातच मार्च महिना उजडला आणि पूर्ण लॉकडाऊन झालं. प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये क्वारंटाईन होतं आणि मार्चमध्ये उदीचा वापर माझा चालूच होता. त्यानंतर सप्टेंबर महिना आला. सप्टेंबर महिन्यामध्ये आमच्या सोसायटीमध्ये पहिली कोविड पॉझिटिव्ह केस निघाली आणि ज्यावेळी ती केस कोण आहे हे कळल्यानंतर मी घाबरून गेले, कारण एक दिवसापूर्वीच आमचा त्या कुटुंबाशी डायरेक्ट संपर्क आला होता आणि माझ्या 2 मुली आणि मी. लहान मुलगी ती जराशी वीक होती, तिची इम्युनिटी कमी होती, त्यामुळे मी खूपच घाबरून गेले होते. मी त्यांना कॉल केलेला आणि सांगितले की आम्ही त्यांच्या संपर्कात आलो आहोत. त्यांनी मला धीर दिला आणि सांगितलं की काही नाही, उदीचा वापर तू चालू ठेव, बापूंचं नामस्मरण चालू ठेव. पण माझी उदी संपत आली होती. मी सांगितलं माझ्याकडे फक्त चिमूटभर उदी राहिली आहे आणि पॉझिटिव्ह केसेस निघाल्यामुळे परत प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये क्वारंटाईन होता. पूर्ण सोसायटी लॉकडाऊनच्या परिस्थितीत पुन्हा आली होती आणि मी ऐकलं की उदी घेऊन जा, पण एवढं काही मनावर घेतलं नाही, ते तिथंच सोडून दिलं. त्याच दिवशी रात्री सप्टेंबर महिना होता आणि मी मुलींसोबत चिल्ड्रन बेडरूममध्ये झोपले होते, दार बंद करून. माझे मिस्टर मास्टर बेडरूममध्ये दार बंद करून झोपले होते की रात्री 2-2:30च्या सुमारास माझी मोठी मुलगी उत्कर्षा, हिला जाग आली आणि तिने मला उठवलं. म्हणली मला खूप तहान लागली आहे, मला पाणी दे प्यायला. आता मला लहानपणापासून आईने आजीने सांगितलं होतं की रात्रीचं असं पाणी प्यायचं नाही, सवय नसताना, नाही तर अंगामध्ये ताप चढतो म्हणून. मी तिला म्हटलं की बाळ आता पाणी काही पिऊ नको, तुझ्या अंगात ताप चढेल. ती म्हटली 1 घोटभर मला पाणी दे फक्त प्यायला, माझा घसा कोरडा पडला. मी उठले, लाईट बंद होती, बेडरूमचं दार उघडून बाहेर आले आणि पूर्ण फ्लॅटमध्ये अगदी धूर पसरला होता आणि जळलेला स्मेल मला येत होता. माझ्या पटकन लक्षात आलं की कुठेतरी शॉर्ट सर्किट झालं आहे, म्हणून मी पटकन मेन स्विच बंद केले आणि मिस्टरांना उठवलं. तेही घाबरून गेले. बघून म्हणले बरं झालं, उत्कर्षाला तहान लागली, त्यानिमित्ताने तू उठलीस आणि मोठं काहीतरी होणार होतं ते टळलं गेलं. मग असंच घाबरूनच आम्ही झोपलो. दुसऱ्या दिवशी दिवसभर आमचा हाच विषय होता की बरं झालं उत्कर्षाला जाग आली, त्याच्यामुळं आपण वाचलो. आणि संध्याकाळी परत मला वीरांचा फोन आला आणि म्हणले अगं तुझी उदी संपली आहे, तू कधी घेऊन जातीस. मग मी एकदम हे झाले, अजब झाले की अरे हो, आपल्याला उदी आणायची, ती उदी आणणं तर राहूनच गेलं. मी घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. त्या म्हणल्या पटकन ये आणि उदी घेऊन जा. एका संकटातून तुम्ही बाहेर पडलात, बापूंनी तारला आम्हाला, पण अजून दुसरं संकट आहे. तुम्ही डायरेक्ट त्या फॅमिलीशी संपर्कात आलेला आहात, कारण अगदी माझ्या वरच्याच फ्लोअरवरती ते होते, अगदी फॅमिली संबंध होते. त्यामुळं ते ज्यावेळी माझ्या घरी आले होते त्यावेळी मुली अगदी त्यांच्या मांडीवर बसून मिठी मारून अगदी अर्धा तास आम्ही त्यांच्यासोबत टाईम घालवला होता. मी पटकन आहे तशी त्यांच्या घरी गेले आणि उदी घेऊन आले. त्यानंतर कंटिन्यू उदीचा वापर सुरू ठेवला, बापूंचं नामस्मरण सुरू ठेवलं आणि आठवडा गेला, 15 दिवस गेले आणि कोविड टेस्ट करण्याची तर गरज आलीच नाही आणि साधं कुणाला एक लक्षणही दिसून आलं नाही माझ्या घरामध्ये. त्यानंतर मी बघत होते की सोसायटीमध्ये एकामागून एक पॉझिटिव्ह केसेस निघत होत्या. पूर्ण अख्खं कुटुंब पॉझिटिव्ह येत होतं. पण बापूंनी ह्या संकटाला माझ्या घराच्या बाहेरच थांबवलं होतं. आम्हाला पूर्ण कोविडच्या काळात कुणालाही कसंही लक्षण दिसलं नाही कोविडच्या संदर्भामध्ये. तर खरंच बापूंनी जे माझ्या कुटुंबावरती जी कृपा दाखवली आणि अशीच बापू दाखवत राहतील. मीही बापूंच्या भक्तीमध्ये अशीच
मग्न होऊन जाणारे. आता माझं बघून माझ्या मुली उपासनेला दररोज बसतात. खरं मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की मी बापूंना कधी बघितलं नव्हतं, मी कधी केंद्रात गेले नव्हते. फक्त त्यांच्या घरी जाऊन बापूंचं दर्शन घेत होते आणि त्यांच्याबद्दल श्रद्धा भक्ती मनात ठेवली होती. तेवढ्यावरूनच बापूंनी आम्हाला इतक्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं. तर बापूंचं खूप खूप अंबरने याच्यासाठी. हरिओम नाथ सगळं.